राज्यामध्ये बोगस बियाण्यांचे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचं यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। यासोबतच बोगस बियाणं विक्री केल्यास कारवाईचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले आहेत। यावर्षीपासून केंद्र सरकारला विनंती करून बियाणे साकी पोर्टलवर आणण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेली। तसंच शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ॲप तयार करण्यात आलं असून शेती संदर्भातील सर्व माहिती या ॲपवर मिळणार आहे। 70,000 क्विंटल बियाणं ट्रुथफुलचं हे आता आपल्या पोर्टलवर उपलब्ध आहे। म्हणजे ते पूर्णपणे ट्रेसेबल आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये बोगसगिरी केली तर कोणामुळे झाली आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकते। पुढच्या वर्षीपासून 100% बियाणं ट्रुथफुलचंही हे आपल्या साथी पोर्टलवर असेल। त्यामुळे हा जो काही बोगस बियाणाचा विषय आहे हा विषय निश्चितपणे आपण बंद करू। महाविस्तार ॲपवर शेतीच्या संदर्भातली सगळी माहिती उपलब्ध आहे। AI पॉवर्ड ॲप आहे, त्याचे व्हिडिओज देखील उपलब्ध आहेत। म्हणजे कोणालाही शेतीतला कुठलाही प्रश्न आला, कुठली लागवड करायची आहे त्याची काय पद्धती आहे, कुठली कीड व्यवस्थापन करायचं आहे त्याची काय पद्धती आहे, काय वापरलं पाहिजे, कुठल्या स्टेजवर काय वापरलं पाहिजे, त्यामुळे एक प्रकारे शेतकऱ्याचा डिजिटल मित्र अशा प्रकारे हा जो काही आपण महाविस्तार ॲप आहे तो लॉन्च केलेला आहे।